बीड येथील स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला भरदिवस या ठिकाणी लोटला आहे। मात्र अद्यापही आरोपी या ठिकाणी जे आहेत ते पकडले नाहीत। 4 आरोपी यामध्ये पकडलेले आहेत, 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। वाल्मिक कराड ही सध्याचं लोकेशन जे आहे ते सध्या उज्जैन येथे सांगण्यात येते। आज सिंदखेडराजा या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून या ठिकाणी मोर्चा आहे। त्यांचं कुटुंब सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। आपल्या सोबत आहेत कुटुंब, त्यांची मुलगी आहे। ताई, काय सांगाल, आज या ठिकाणी मोर्चा आहे, अद्यापही 3 आरोपी फरार आहेत, वाल्मिक कराडही अजून या ठिकाणी पकडला गेला नाही, काय सांगेल? एकच मागणी करते की लवकरात लवकर आरोपी हे अटक झाले पाहिजेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा भेटलीच पाहिजे। आणि इथल्या लोकांना मी एकच विनंती करते की इथून मागचे जे मोर्चे झाले त्यामध्ये खूप लोक सहभागी होते, लाखो संख्येने। आणि इथल्या लोकांना पण मी एकच विनंती करते की तुम्ही पण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी राहा आणि माझ्या कुटुंबाला तसेच आमच्या गावाला हा तुमच्या आधाराची गरज आहे। आपण सर्वजण मिळून आपल्यासाठी न्याय मिळवून घेऊ। जो वाल्मिक कराड आहे यातला जो आरोपी आहे तो सध्याचं लोकेशन या ठिकाणी उज्जैन दिसते, म्हणजे माहिती मिळते। तो शरण येणार आहे पोलिसांना अशी माहिती मिळते। काय वाटतं की वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे? आता आरोपींना तर अटक व्हावी असं ही म्हणजे मागणी आहे आमची, पण जे तुम्ही नाव घेता याबाबत मला तर काही माहीत नाहीये। फक्त आरोपींना अटक झाली पाहिजे, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच विनंती करते। नक्कीच। संतोषराव देशमुख यांची ताई सोबत आहेत। ताई, काय सांगाल, बरे दिवस उलटले, अजूनही 3 आरोपी फरार आहेत। वाल्मिक कराडचं सुद्धा नाव याच्यामध्ये समोर येते, अजून पकडला गेला नाही। मला काय एवढं माहीत नाही त्याविषयी। माझी एकच विनंती आहे मुख्यमंत्री भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, त्यांनी लवकरात लवकर आरोपीला पकडावं, फाशीची शिक्षा द्यावी आणि लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय मिळवून देतील, माझा एक आत्मविश्वास आहे। या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत, अद्यापही आरोपींना पकडला जात नाही। कुठेतरी सरकार या ठिकाणी यांना पकडण्यासाठी कमी पडते? नाही, मला विश्वास आहे न्याय मिळवून देतील। बेटा, काय सांगशील, आरोपी अजून पकडले नाहीत, काय वाटतं तुला? आम्ही आज या मोर्चाला आलो, तसेच सर्व लोक इथं उपस्थित राहतील आणि आम्हाला न्याय मिळेल। नक्कीच। तर हे होते संतोष देशमुख यांचे कुटुंब, त्यांची मुलगी होती, मुलगाही होता आणि बहीणसुद्धा या ठिकाणी, जो आज सिंदखेडराजा या ठिकाणी मोर्चा आहे त्या मोर्चाला या ठिकाणी ते उपस्थित राहत आहेत। आणि त्यांची एकच मागणी आहे की तात्काळ या आरोपींना या ठिकाणी पकडावं आणि त्यांना न्याय मिळावा। कॅमेरामन संतोषसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेडराजा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।